परभणीतून एक अतिशय धक्कादायक आणि कौटुंबिक हिंसेचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आलाय, जिथे चारित्र्याच्या संशयावरून एका पतीनेच आपल्या पत्नीची काठीने बेदम मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. परभणी तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील एका शेत आखाड्यावर हा काळीज पिळवटून टाकणारा प्रकार उघडकीस आला असून राजश्री कैलास कुलकर्णी असं या 35 वर्षीय दुर्दैवी मृत महिलेचं नाव आहे. पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या डोक्यात, नाकावर आणि पोटावर काठीने गंभीर वार करून तिला जीवे मारले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली असून क्षणिक संशयाने एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा कसा अंत केला, पाहुयात याचा हा सविस्तर रिपोर्ट. परभणी तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील संतोष तुरे यांनी मृत राजश्री यांचे भाऊ अर्जुन देशमुख यांना फोन करून तुमच्या बहिणीला जबर मारहाण झाली असून ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची धक्कादायक माहिती दिली. हा फोन येताच फिर्यादी अर्जुन देशमुख आणि त्यांचा आतेभाऊ तातडीने ब्राह्मणगाव येथील शेत आखाड्यावर पोहोचले. तेव्हा राजश्री या अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांनी तात्काळ राजश्री यांना उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात नेलं, मात्र तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. आरोपी पती कैलास कुलकर्णी हा पत्नी राजश्रीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता आणि याच वादातून त्याने काठीने अमानुष मारहाण करत पत्नीला संपवलं. या प्रकरणी मृत महिलेचे भाऊ अर्जुन देशमुख यांच्या फिर्यादीवरून परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात पती कैलास कुलकर्णी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे, पोलीस निरीक्षक सुरेश थोरात आणि पोलीस पाटील विकास सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास पोलीस करतायत.